हॅलो नमस्ते, कसा आहात सगळे? मस्त ना? मी पण एकदम छान आहे. तुमचे बरेच लोकांचे अपेक्षेप्रमाणे आज मी तुम्हाला टाइम मॅनेजमेंट फॉर 100% सक्सेस किंवा इवन सक्सेस बियॉन्ड एक्सपेक्टेशन असं टाइम टेबल देणार आहे. म्हणजे कितीतरी लोक म्हणतात नाही हो, आम्हाला वेळ मिळत नाही, वेळ पुरत नाही, काय आम्हाला असं म्हणतात. पण आयुष्यात आपल्याला माहित आहे प्रत्येकाला 24 तास असतात. प्रत्येकाकडे, कोणाकडे जास्त नाही, कोणाकडे कमी पण नाहीयेत. तरी काय होते, काही लोकांना बिलकुल वेळ मिळत नाही, काही लोकांना भरपूर वेळ असतो. म्हणून मी तुम्हाला टाइम टेबल एक दाखवणार आहे. कसं आपण 8 तास, ते टाइम टेबल मध्ये मी 8 तास कामासाठी ठेवलेले आहेत, 8 तास झोपेसाठी ठेवलेले आहेत. आता हे टाइम टेबल तुम्हाला मी आधी एक्सप्लेन करून सांगते, म्हणजे तुम्हाला कळेल आपल्याकडे किती भरपूर वेळ असतो. 8 तास झोप आपल्याला किती महत्वाची आहे आपल्याला माहित आहे. प्रत्येकाला झोपेमुळे आपण फ्रेश होतो, त्यामुळे झोपेत कुठेही कट करायचं नाही. झोप ही पूर्ण व्हायला पाहिजे प्रत्येकाची. आणि सहसा ग्रोनअप माणसांना 6 ते 7 तास पुरे असतात. तरी मी इथे 8 तास ठेवलेले आहेत. त्यामुळे एखाद्याला हेत नाही 2 तास इकडे तिकडे वाचवायचे असले कशा, तर ते उपयोग करायचा असतो, तुम्ही वापरू शकता. तसं 8 तास आपण झोपेसाठी दिलेले आहेत. आणि 4 तास तुमचे स्वतःसाठी ठेवायचे. हे तुमचं सेल्फ स्टडी असेल, तुमचं स्वतःचं काही नवीन शिकायचं असेल, छंद असतील, काही असतील, ह्याच्यासाठी 4 तास ठेवलेले आहेत. हे बघा, दिवसाचं टाइम टेबल आहे. 24 तास आपण कसे वापरतो. तर 2 तास दिवसाला मी ट्रॅव्हलिंगसाठी ठेवलेले आहेत. ट्रॅव्हलिंग म्हणजे तुम्ही शाळा कॉलेजला जाता, कामाला जाता, बसनं जात असाल, चालत जात असाल. मी 2 तास ठेवलेले आहेत. काही लोकांना हे 2 तास लागणार नाहीयेत, 15-20 मिनिटाची बास आहेत कॉलेजला जायला, कामाच्या ठिकाणी जायला. तिथे सुद्धा तुमचा हा वेळ वाचतो, तो तुम्ही योग्य गोष्टींसाठी वापरू शकता. आणि 1 तास एंटरटेनमेंटसाठी. पूर्ण काम आणि आपल्याला काहीच एंटरटेनमेंट नाहीये असं पण उपयोगाचं नाहीये, आपल्याला माहित आहे. त्यामुळे एंटरटेनमेंटसाठी 1 तास ठेवलेला आहे. 1 तास फिजिकल फिटनेससाठी. फिजिकल फिटनेस का, म्हणजे आपलं शरीर तंदुरुस्त असलं तरच आपण सर्व काही करू शकतो. त्यामुळे एक्सरसाइज करा, वॉकिंग करा, खेळा, काही करा, त्यावेळेला पण 1 तास दिलेला आहे. आणि 8 तास कामासाठी, म्हणजे कामाला जाणारे लोकांचं कामासाठी 8 तास, किंवा कॉलेज शाळेला जाणाऱ्यांसाठी 8 तास ठेवलेले आहेत. खरं हे 8 तास तिथे लागत नाही. फॉर एक्झाम्पल शाळा कॉलेज असते तुमचे 5 तासच असते. आता 12 ते 5 असते शाळा कोणाची 7 ते 12 असते. 5 तास ऑफिस 11 ते 6, फक्त 7 तास. ते 1 तास तुमचा मधले जेवणाची सुट्टी असते. त्यामुळे तिथे सुद्धा तुम्हाला वेळ मिळतो. म्हणजे बघा 24 तास कसे मॅनेज झाले. 8 तास झोप, 8 तास काम किंवा कॉलेज, व्हॉट एव्हर इट इज. नंतर 8 आणि 8 16 तास झाले. 4 तास सेल्फ स्टडी म्हणा, स्वतःचं काही बेटरमेंटसाठी. 16 आणि 4 20 झाले. 2 तास ट्रॅव्हल, कामाला जाऊन यायला, कॉलेजला जाऊन यायला, 22 आवर्स झाले. 1 एंटरटेनमेंट 23 आणि 1 तास फिटनेससाठी. 24 तासाचं टाइम टेबल बरोबर बनवले का नाही? आता तरी आपल्याला वेळ मिळत नाही. ते तुम्ही वेळ
कुठे वाचवायचा हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. अवॉइड 6 C's. तुम्ही 6 C इंग्लिश अक्षर C हे तुम्ही अवॉइड करायचं आहे. पहिलं चॅट. तासन तास चॅटवर, तर डिलीट करा. सिनेमे, क्रिकेट. कुठले फालतू टीम बरोबर खेळत असलो, आपण जिंकणारच असतो माहित असते, तरी आपण बघत असतो. हे बघा किती डेंजरस आहे. म्हणजे टाइमपास करणं हे काही आपला उद्देश नसावा. टीपी, हल्ली मुलांनी बोलताना ऐकले मी, काय करतोस रे, टीपी करतो, म्हणजे टाइमपास म्हणे. त्यामुळे ह्या सगळे टाइमपास आहेत. हे बघा, आता तुम्ही सिनेमा बघता, तुम्ही सगळे शाहरुख खानला ओळखता. तुम्ही क्रिकेट बघता, तुम्ही सगळे विराट कोहलीला ओळखता. विराट कोहली तुम्हाला ओळखतो का? शाहरुख खान तुम्हाला ओळखतो का? नाही ना. जरा लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांना बघण्यासाठी आपण आपलं काम, आपला अभ्यास सोडून किती वेळ वाया घालवायचा एवढं लक्षात असू द्या. नंतर सेल फोन. फोनवर सुद्धा तासोन तास गप्पा मारत बसतात लोक. आणि सेल फोन तुम्ही कंप्लीट डिलीट करू शकत नाही, सोडू शकत नाही, पण त्याचा यूज रेस्ट्रिक्टेड यूज ठेवा. नंतर कंपॅरिझन. कोणाशी कंपॅरिझन करायचं सोडून टाका. कंपॅरिझन करायचं तरी तुमच्याशी कंपेअर करा, बाकी लोकाशी कोणाशी कंपेअर करू नका. तुलना ही लोकाशी करायची नसते, आपल्याशी करायची असते. गेल्या वर्षी मी कसं होतो, काल कसं होतो, आज कसं आहे. आणि कॉम्पिटिशन. आपल्याला कॉम्पिटिशन पण कोणाशी कॉम्पिटिशन करायची नाहीये. आपल्याला कॉम्पिटिशन करायचं हे आपल्याशी करायचं आहे. ते मग मी आत्ताच आत्ता काय करायला पाहिजे. लगेच तयार व्हा आणि आधी तुम्ही हे करा. आज मी व्यवस्थित वागलो तर 10 वर्षानंतर मी कुठे असणार आहे, हा जरासा विचार असू द्या. आणि आत्ता आज तुमचं काय काम आहे. सपोज विद्यार्थी असाल तर अभ्यासालाच महत्त्व, दुसरं काही नाहीये. अभ्यास पूर्णपणे अभ्यासाला झोकून द्या. तुम्ही नोकरी करणारे असाल, तुमचं बिझनेस असलं, जे काही तुमचं काम आहे, बिझनेस असू देत, नोकरी असू देत, तेच झोकून द्या. आणि मी तुम्हाला दिवसभर 24 तास तर करा म्हणत नाही. 8 तास ठेवलेले आहेत, ते 8 तास फक्त तुम्हाला तर करायचं आहे. अगदी झोकून देऊन करायचं आहे. गृहिणी असल्या तरी गृहिणी तुमच्या कामासाठी, तुम्हाला घरातलं काम, स्वयंपाक पाणी हे सगळं 8 तास चिक्कार झाले. उरलेले वर 4 तास तुमच्यासाठी ठेवलेले आहेत तिथे. ट्रॅव्हलिंगचे तुम्हाला तरी कुठे ट्रॅव्हलिंग करायचं नसते. 2 तास तुम्ही भाजी आणायला इकडे तिकडे ते वापरू शकता. म्हणजे आपण जरा बघितलं ते आपण किती वेळ वाया घालवतो हे आपल्याला कळेल. रोज एकदा दैनंदिनी लिहित जावा, मी आजचे 24 तास कसे घालवले. कळेल तुम्हाला आपण किती वेळ वाया घालवतो. दुसऱ्यानं म्हटलं की आपण म्हणतो कुठे वाया घालवतो असं म्हणतो. पण आपण एक दिवस तुम्ही लिहून ठेवा. तुमचं तुम्ही, कोणालाही दुसऱ्याला दाखवायच्यासाठी नाहीये, स्वतःसाठी. मी कुठे कुठे वेळ वाया घालवतीये आणि मला एक्स्ट्रा ऑर्डिनरी सक्सेस मिळवायचा आहे, किंवा इवन हे फॉलो केलं तर मला सक्सेस केवढं मिळणार आहे, बियॉन्ड एक्सपेक्टेशन. म्हणजे माझे अपेक्षेपेक्षाही मला जास्त सक्सेस मिळणार आहे. मग मला हे फॉलो करायला पाहिजे का नाही? हो, करायलाच पाहिजे. हे बघा, परत तुम्हाला वेळा आणि तास रिपीट करते.
8 तास झोपायचं, 4 hours सेल्फ स्टडी और सेल्फ वर्क वॉट एव्हर इट इज, 2 hours ट्रॅव्हल, 1 hour एंटरटेनमेंट, 1 hour फिटनेस म्हणजे फिजिकल फिटनेस आणि 8 तास कामासाठी. एवढं तुम्ही करून बघा आणि बघा तुम्हाला इवन तुमचं सक्सेस सुद्धा बियॉन्ड एक्सपेक्टेशन मिळतोय. बघा तरी करून. अच्छा, हॅव ए गुड डे.